नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। नाशिकमध्ये बेकायदेशीर भूसंपादन झाल्याचं राऊत म्हणतायत। राजकारणासाठी पैसा कुठून येतो याचा खुलासा करावा असं सुद्धा आव्हान या ठिकाणी संजय राऊतांनी दिलं आहे। तर 800 कोटी कोणाकडे गेले याची चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। संजय राऊत यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। भूसंपादन घोटाळा झाला आहे ज्याच्यामध्ये सरकारकडून पैसे बिल्डरांना गेले। ते बिल्डर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, पण जे शेतकरी ज्यांची जमीन संपादित केली आहे त्यांना पैसे मिळाले नाही असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदेंकडे सुद्धा त्यांनी बोट दाखवलं। नाशिक महानगरपालिका हद्दीत नगर विकास खात्याअंतर्गत भूसंपादन घोटाळा, बरं का, भूसंपादन घोटाळा आणि त्यातून झालेले 800 कोटीचे गैरव्यवहार नाशिक मधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे पैसे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले हे मी 2 दिवसात तुमच्याकडे पुराव्यासह देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।